हो, मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते. त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती. त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी, मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो. त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे. मी पण आज सकाळी, मी 2 दिवस आजारी होतो. आज सकाळीच मी ह्या कार्यक्रमाला पहिला आलो. आता मी त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेतो, कारण वेगवेगळ्या राज्यातली जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर आपण टाकलेली आहे. त्यांच्याकडनं माहिती घेतो. पण त्यांनी मला स्वतः देवगिरीला येऊन सांगितलं होतं, दादा आमचं काहीच काम होत नाही, हे होत नाही, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेस तक्रारी केलेल्या होत्या. मी त्यांना म्हणालो होतो की आपण त्यांना सपोर्ट केलेला आहे रुलिंग पार्टीला, तर आपण त्यांना सांगू. आणि आम्ही त्याच्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री यांच्याशी पण माझं बोलणं झालं होतं, कारण आसामला लागूनच तो सगळा भाग आहे. तर त्यांनी सांगितलेलं होतं की मी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलतो. आता परवा आमची जी कॉन्फरन्स होती तेव्हाही मला त्याच्यातले काही वरिष्ठ लोक भेटलेले होते. पण त्याच्याबद्दलची अधिकची माहिती घेऊन मग मी, पण ते अस्वस्थ होते ही गोष्ट. अरे बाबा, ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतरबंदी कशी होईल? त्याच्यामध्ये टू-थर्ड वगैरे त्याच्यात काही नियम आहे. त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू, कारण शेवटी सगळ्यांनी मिळून असे निर्णय घ्यायचे. टीका होते म्हणलं की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, फक्त कोर्ट बदलतात, कोर्टवर नजर टाकत. मी त्याच्यामध्ये महागाई माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये. त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत. परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या. त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असले फार महाग. आता मला जास्त महागात शहर अध्यक्ष मी 4 विधानसभा मतदारसंघाकरता, पूर्व करता 1 शहर अध्यक्ष, पश्चिम करता 1 शहर अध्यक्ष, 2 कार्याध्यक्ष दोन्हीकडं, असे तिघांचे आता नावं तेच 3 ते आता आमचे चेतन तुपेंना सांगितलंय जाहीर करायला. प्रांताध्यक्षांच्याकडनं पत्राही नेमणुकीची आणलेली आहे. आता त्या 6 लोकांच्यावर जबाबदारी देऊन 10 जूनला आमचा वर्धापन दिन आहे. 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 26वा वर्धापन दिन आहे. तर 99चा विचार केला तर 25 वर्ष पूर्ण तर झाली. तर अशा पद्धतीचा तो कार्यक्रम आम्ही बालेवाडीमध्ये घेतोय. तर मी आज माझी अजून एक मीटिंग आहे 2 वाजता, तिकडे मला जायचं आहे.